नमस्कार मंडळी. महाराष्ट्रातल्या ज्या काही महत्त्वपूर्ण लढती आता पुढे आलेल्या आहेत त्यातली एक लढत ही पुण्यातील कोथरूड मतदारसंघात होणार आहे. कोथरूड मतदारसंघातून भाजपने विद्यमान मंत्री आणि महाराष्ट्राचे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांना ही उमेदवारी पुन्हा मिळालेली आहे आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या कोथरूड मतदारसंघात आहे. चंद्रकांत दादा पाटील हे पुण्याचे नाहीत, ते बेसिकली कोल्हापूरचे. त्यांना ज्या वेळेस पुण्यातून उमेदवारी देण्यात आली मागच्या वेळेस, त्यावेळेस एकच गजब झालेला होता. चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात विरोधकांनी रान उठवलं होतं आणि त्या उठवलेल्या रानात भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचं इंधन टाकलं जात होतं. सगळं खोटं होतं. स्थानिक पदाधिकारी, स्थानिक नेते नाराज आहेत, संधी मिळत नाही, बाहेरून उमेदवार आणले जातात, असं काहीही सांगितलं जात होतं. एक प्रकारचा गजब माजवला जात होता. त्याचं कारण होतं की दादा हे महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष होते आणि त्यामुळे दादांना डिमोरलाइज करण्यासाठी हे सगळे हातखंडे वापरले जात होते. पण दादा डिमोरलाइज झाले नाहीत, हेही तितकंच खरं. दादा डिमोरलाइज झालं नाहीत, उलट विरोधकांचे हे सगळे आरोप त्यांनी स्वतःचा उत्कर्ष करण्यासाठी, जास्तीत जास्त जनसंपर्क साधण्यासाठी करून घेतला. आपण बाहेरून आलेलो आहोत असं कोथरूडच्या रहिवाशांना वाटू नये यासाठी दादांनी जीवाचं रान केलं. तसे दादा अगोदरपासून, म्हणजे ज्या वेळेस ते विद्यार्थी परिषदेमध्ये कार्यरत होते तेव्हापासून ते संघटन मंत्री म्हणून प्रसिद्ध होते आणि संघटनात्मक काम करणं हा त्यांचा हातखंडा होता. दादांनी त्यावेळेसही उत्कृष्ट असं संघटन बांधलं होतं. तो सगळा अनुभव दादांच्या गाठीशी होता आणि दादांनी विरोधकांना उत्तर देण्यापेक्षा आपलं भाजपचं संघटन तिथे उभं करण्याचं काम सुरू केलं. कोणालाही सुतराम असं वाटू नये की आपण बाहेरून आलोत, कोल्हापूरवरून आलोत. इथे यासाठी दादांनी कोथरूड मतदारसंघात तळ ठोकला. मागच्या 5 वर्षांच्या काळामध्ये जास्तीत जास्त दादा कोथरूड मतदारसंघात होते आणि आज जर तुम्ही कोथरूड मतदारसंघातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारलं की दादा हे नेमके कुठले आहेत, तर त्यांना सांगता येणार नाही. ते म्हणतील, अरे दादा तर इथेच कोथरूड मध्ये राहतात. आणि हे दादांचं यश आहे. आता विरोधकांना त्यावेळेस उत्तर देत दादा बसले असते तर दादा कोथरूडवासीय कधीच झाले नसते. पण दादांना माहित होतं की विरोधकांना उत्तर द्यायचं नाही, त्याऐवजी कोथरूडला आपलं करायचं. आपण कोथरूडवासियांना आपलंसं वाटलं पाहिजे, याकडे दादांनी पूर्णतः लक्ष दिलं. आणि आज कोथरूडची परिस्थिती मित्रांनो, खरंच जाऊन बघा, खरंच जाऊन बघा. मी स्वतः त्या मतदारसंघात गेलोय. माझे एक नातेवाईक तिथे राहतात. त्यावेळेस त्या नातेवाईकांच्या बाजूच्या घरामध्ये असलेल्या एका व्यक्तीशी चर्चा करत होतो. तर मी त्यांना हा प्रश्न विचारला की चंद्रकांत दादा कुठले. तर त्यांनी मला हात दाखवला, बघा तिकडे ते चंद्रकांत दादा राहतात. म्हटलं तसं नाही, ते मूळचे कुठले. तर त्याने बिनदिक्कत सांगून टाकलं, ते कोथरूडचे. हे दादांचं मागच्या 5 वर्षातलं यश, हे यश आहे. आणि त्यामुळे विरोधकांनी केलेला आरोप बाहेरून आणलंय तो आता संपूर्णतः नाहीसा झालेला आहे, संपलेला आहे. दादांच्या विरोधात विरोधकांनी जितकं रान उठवलं तितकं कदाचित भाजपमधल्या केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उठलं गेलं असं. फडणवीस यांच्या खालोखाल विरोधकांनी टार्गेट केलं, सातत्याने टार्गेट केलं.
कधी त्यांना चंपा नावाने हिणवलं, तर कधी दादांच्या प्रत्येक विधानातून वेगळा अर्थ काढून त्यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न केला. काही महिन्यांपूर्वी, वर्षांपूर्वी दादानी एका समारंभात एक वाक्य म्हटलं होतं, आणि ते वाक्य भिकेच्या संदर्भात होतं. ते रिपीट करायची गरज नाही. त्यावरून रान उठवण्यात आलं. दादांवर शाईपेकही करण्यात आली. पूर्ण प्लॅनिंग होतं दादांना राजकारणातून उठवण्याचं. दादा तेव्हा हादरले होते, नक्कीच हादरले होते. कारण ज्या पद्धतीने हे सगळं झालं होतं, ती पद्धत एखाद्याला राजकारणातून उठवण्याचीच पद्धत होती मित्रांनो. राजकारणातून उठवण्याची पद्धत होती. पण दादांनी त्यावेळेसही धीर सोडला नाही. धीर नाही सोडला. उलट आपण जे बोललो ते प्रबोधनकारांनी कसं लिहून ठेवलेलं आहे हे त्यांनी पुराव्यासकट पुढे आणलं. पुराव्यासकट पुढे आणलं आणि विरोधकांच्या गालावर जबरदस्त चपराक दिली, चपराक हाणली. इतकंच नाही मित्रांनो, तर त्यानंतर दादा जोमाने कामाला लागले. विरोधकांना वाटत होतं आता दादा हरतील, नामोहरण होतील, पण दादा जोमाने कामाला लागले. मतदारसंघातला संपर्क वाढवण्याचं काम त्यांनी अविरत सुरू ठेवलं. प्रत्येक कुटुंबातला आपण एक सदस्य असलं पाहिजे हे त्यांनी डोक्यात ठेवलं आणि तेच आचरणातही आणलं. मग छोटे समारंभ असेल, दुःखाचा प्रसंग असेल, सण असतील, दादा त्याचा वापर संपर्क साधण्यासाठी करत होते. प्रत्येक कोथरूडकर वासियाला असं वाटलं पाहिजे की दादा आपले आहेत, यासाठी झटत होते. सर्वांना आदरांची वागणूक देत होते. इतकंच नाही मित्रांनो, तर कोथरूडमध्ये एक वेगळं संघटन त्यांनी उभं केलं. खूप चांगल्या क्षेत्रातली माणसं गोळा केली. त्यांच्या माध्यमातून समाजकार्य सुरू केलं. ही माणसं, त्यांना समाजासाठी काहीतरी करायचं होतं, पण मार्ग मिळत नव्हता. मार्ग मिळत नव्हता मित्रांनो. आणि कुठल्या मार्गाने जावं हे कळत नव्हतं. दादांनी त्यांच्यासाठी केवळ मार्ग नाही शोधला, तर व्यासपीठही त्यांना दिलं. आज त्यांच्या माध्यमातून कोथरूडमध्ये अनेक समाजोपयोगी कामं सुरू आहेत. सुरू आहेत. आता ही सगळी मंडळी इंटेलेक्च्युअल, हुशार, त्यांना प्रथम दादा आपले वाटले. त्यावेळेसच ते दादांकडे आले आणि दादांनी त्यांच्यामधली ऊर्जा ही सत्कारणी लावली. हे संघटन कौशल्य जे फक्त विद्यार्थी परिषदेत, संघामध्ये दिसून येतं, ते दादांनी प्रत्यक्ष कोथरूडमध्ये अंमलात आणलं. आणि आज परिस्थिती अशी आहे मित्रांनो, की कोथरूड मधला मतदार हा दादांच्या कार्याबद्दल जितका खुश आहे, तसं खचितच कुठल्या तरी महाराष्ट्रातल्या मतदारसंघात परिस्थिती असेल. दादा मंत्री होते, उच्च शिक्षण मंत्री होते, पण सरकारी पातळीवरही कुठेही कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली नाही. दादांचा मंत्रिमंडळातला कारभार, मंत्रालयातला कारभार तितकाच स्वच्छ होता, तितके दादा दिसायला साधे, शांत, स्वच्छ दिसतात. तितकेच त्यांचा कारभार हा मंत्रालयातला होता. विरोधकांना त्यांच्या कारभारात खोट काढता आली नाही. 5 वर्षांच्या या कालावधीमध्ये दादांवर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. हे फार दुर्मिळ उदाहरण असतं. दुर्मिळ उदाहरण आहे. सध्याच्या राजकारणामध्ये असं एकही राजकीय व्यक्ती सापडणार नाही की जिच्यावर आरोप झालेले नाही. पण भाजप मधले काही नेते त्याला खरंच अपवाद आहेत, आणि त्यातले एक दादा आहेत. एक दादा आहेत, त्यांच्यावर नाही आरोप झाले. आणि दादांच्या कामकाजात खोट काढू शकत नाही,
दादांच्या मंत्रालयात खोट काढू शकत नाही आणि त्यामुळे मग चंपा सारखे टोमणे म्हणा किंवा विचित्र आरोप ओढून ताणून केलेले आरोप हे विरोधकांच्या हातातलं धार नसलेलं हत्यार ठरलं मित्रांनो. धार नसलेलं हत्यार. आज कोथरूड मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे जी मी खात्रीलायक तुम्हाला सांगतोय की दादा त्या मतदारसंघात सर्वात जास्त मताधिक्याने विजयी होतील आणि दादांचा हा विजय हा महाराष्ट्रातील एक मोठा विजय म्हणून गणला जाईल. एक मोठा विजय गणला जाईल आणि त्याचं कारण काय आहे मित्रांनो, तर त्याचं कारण हे कोथरूडकर वासी आहेत. कोथरूडकर वासी आहेत, त्यांच्या अनेक समस्या आहेत. कोथरूड हा भाग सोसायट्यांचा भाग आहे मित्रांनो. तिथे अनेक समस्या होत्या आणि त्या सगळ्या समस्या दादांनी संपवल्या असं मी ठामपणे सांगणार नाही, पण त्या संपवण्यासाठी दादांनी प्रयत्न केला आणि कोथरूडकर वासियांना त्याचाच मोठा आनंद आहे की निदान आमच्यासाठी आमचे लोकप्रतिनिधी झटतायत. हीच अपेक्षा असते मित्रांनो सर्वसामान्यांची, की आपल्यासाठी कोणतरी काहीतरी करतोय. एवढंच जरी दिसलं तरी समाधान मिळतं. हे सर्वसामान्य असतात आणि तो सर्वसामान्य हा दादांच्या पाठी आज ढालीसारखा उभा आहे. आणि त्यामुळे कितीही कॉन्ट्रोवर्सी झाली, कितीही वाद झाले, तरी दादा हे दादाच ठरणार आहेत. दादा हे मोठ्या मताधिक्याने कोथरूडच्या सामाजिक विकासामुळे, हाही फार मोठा प्रश्न आहे मित्रांनो. राजकारण समाजकारणासाठी करायचं अशा मोठ्या गप्पा मारल्या जातात, पण प्रत्यक्षात समाजकारणातून राजकारणात आल्यावर इतके ते राजकारणी होतात की पुन्हा समाजकारणाकडे बघतही नाही. दादा त्याला अपवाद आहे. दादांनी राजकारणाचा वापर कोथरूडमध्ये 100% समाजकारणासाठी केला आणि आज त्याचं फळ दादांना मिळते आणि विरोधक हे अचंबित आहेत. त्यांना काय करावं हे सुचत नाहीये, कारण त्यांना दिसतंय की दादा प्रचंड मताधिक्याने विजयी होणार. आता तुम्ही म्हणाल, आबा दादांनी तुम्हाला काही दिलं का हा व्हिडिओ करायला? तर मित्रांनो, जे सत्य आहे ते मांडण्यासाठी पैशाची गरज नसते आणि आबा त्याच्याकडे कधीच जात नाही. ते दिसलं डोळ्याने, जे अनुभवलं, ते प्रत्यक्ष पाहिलं, ते तुमच्या समोर मांडलं. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.